जागतिक जल दिनानिमित्त सांगलीत कृष्णा नदीचं पूजन करण्यात आलंय। कृष्णा महापौर नियंत्रण समितीकडून हे पूजन करण्यात आलेलं आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये अशी यावेळी मागणी करण्यात आली। पावसाळ्यात नदीकाठची गावं धास्तावलेली असतात, त्यातच अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यावरून नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। अशातच अलमट्टी धरण उंची वाढीवर अभ्यास करणाऱ्या रुरकी इन्स्टिट्यूटने धरणाची उंची वाढवू नये असा अहवाल दिलाय। या अहवालाला गांभीर्यानं घेत शासनानं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी देखील करण्यात आली आहे। आज आम्ही जागतिक जल दिनानिमित्त 22 मार्च नदीला आज पूजन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। पूजन करताना शासनाला बुद्धी देवो, शासनाला बुद्धी येवो ह्या पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत। कारण आता रुरकीचा अहवालसुद्धा या ठिकाणी उंची वाढवता येत नाही असं अलमट्टीला निवेदन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, अहवाल त्या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे मला वाटते शासनानं कुठंतरी आता या ठिकाणी हातपाय हलवावेत आणि या ठिकाणी पूर येऊ नये याची या ठिकाणी तोशिष लावावी आणि या ठिकाणी सांगलीकरांना दिलासा द्यावा। महापुराशी सामना देणारे आम्ही सर्वजण सांगलीच्या कृष्णा नदीवर स्वामी समर्थ घाट येथे जागतिक जल दिनानिमित्त कृष्णामाईचं जलपूजन आम्ही आज केलेलं आहे आणि या निमित्तानं आम्ही अशी प्रशासन आणि शासनाला देव चांगली बुद्धी देव आणि सांगलीला महापूर न येऊ अशी विनंती करून कृष्णामाईला भाकणूक केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।